नमस्कार. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सुखापासून दूर ठेवतात? का आपण सगळं असूनही अस्वस्थ असतो? याचं उत्तर कोणत्याही गुगल सर्चमध्ये नाही, तर ते आहे आपल्या संतांच्या साहित्यात दडलेल्या एका गुपितामध्ये. भावार्थ संतवाणीच्या आजच्या भागात आम्ही असा एक अभंग उलगडणार आहोत जो तुमच्या आयुष्यातील कोडं सोडवेल. व्हिडिओ स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे धोक्याचं असतं आणि संतांचा विचार हेच पूर्ण सत्य असतं. संत मुक्ताबाई या अभंगात नामाचा महिमा सांगतात. नाममंत्रेन हरिनिज दासान पावे, म्हणजे जेव्हा आपण देवाचे नाव अगदी मनापासून घेतो तेव्हा तो आपल्या हाकेला धावून येतो. मानवी जीवनात संकट, अडचणीही येणारच. कधी कधी आपण खूप एकटे पडतो, हताश होतो. अशा वेळी हा अभंग आपल्याला एक प्रचंड मोठी मानसिक शक्ती देतो. सुदर्शनधारी श्रीकृष्ण जसा पांडवांच्या रक्षणासाठी धावून गेला, तसाच तो आपल्याही पाठीशी उभा राहतो. हा विश्वास हा अभंग आपल्या मनात निर्माण करतो. आजच्या काळात माणसाला सगळ्यात जास्त गरज कशाची असेल, तर ती म्हणजे या विश्वासाची. हा अभंग आपल्याला नैराश्यातून बाहेर काढणारा एक उत्तम आधार आहे. हा अभंग फक्त ऐकण्यासाठी नाही, तर तो आपल्या दैनंदिन जीवनात अंमलात आणण्यासाठी आहे. आपल्या आयुष्यात बदल कसा घडेल हे आपण समजून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपण दररोज थोडे तरी नामस्मरण करू, तेव्हा आपले मन शांत होईल. मनातले नकारात्मक विचार दूर होतील आणि आपल्याला कामात लक्ष केंद्रित करता येईल. दुसरी गोष्ट, मुक्ताबाई म्हणतात की नाम घेतल्याने वैकुंठ उघडं होतं. याचा अर्थ असा नाही की मृत्यू झाल्यावर आपल्याला स्वर्ग मिळेल. याचा अर्थ असा आहे की याच जगात, याच शरीरात आपल्याला परमानंदाचा अनुभव येईल. आपल्या घरातील वातावरण आनंदी होईल. तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुक्ताई जीवनमुक्त हा संसार. आपण संसारात राहून आपली सगळी कर्तव्ये पार पाडून सुद्धा तणावमुक्त आणि आनंदी जीवन जगू शकतो. संसाराचे ओझे वाटण्याऐवजी संसार हा एक उत्सव वाटू लागेल. हा इतका मोठा सकारात्मक बदल हा अभंग आपल्या आयुष्यात घडवून आणू शकतो. ईश्वराला प्राप्त करण्यासाठी किंवा जीवनात यश मिळवण्यासाठी खूप अवघड गोष्टी करण्याची गरज नाही. केवळ मनापासून घेतलेले देवाचे नाव सुद्धा आपल्याला संकटातून तारून नेऊ शकते. भगवंत आपल्यापासून दूर नाही, तो आपल्या हाकेची वाट पाहत आहे. जशी आपली भक्ती असेल तसा तो आपल्या मदतीला धावून येतो. हा संसार वाईट नाही. संसारात राहूनही आपण मुक्त आणि आनंदी राहू शकतो. फक्त आपले मन भगवंताच्या नामाशी जोडलेले असायला हवे. चला तर मग आजपासून आपणही आपल्या धावपळीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून नामस्मरणाचा आनंद घेऊया आणि आपले जीवन अधिक सुंदर, अधिक समाधानी बनवूया. जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व संतांचा नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, नाममंत्रे हरिनिज दासान पावे. ऐकोनी घ्यावेन झडकरी. भावार्थ विश्लेषण. श्रोतेहो, पहिल्या चरणात फार मोलाचा उपदेश केला आहे. येथे असे सांगितले आहे की भगवंताचे नाव हा केवळ एक शब्द नाही, तर तो एक महामंत्र आहे. जेव्हा एखादा भक्त अगदी मनापासून अनन्य भावाने देवाच्या नामाचा गजर करतो, तेव्हा तो हरी, तो नारायण आपल्या लाडक्या भक्ताच्या हाकेला ओ देऊन लगेच प्रकट होतो. देव आपल्या दासाला म्हणजेच भक्ताला कधीही निराश करत नाही. नामस्मरणामध्ये इतकी मोठी शक्ती आहे की ती थेट ईश्वरापर्यंत पोहोचते. म्हणून हे मानवा, तू इकडे तिकडे न भटकता हा नाममंत्र त्वरित ऐकून घे. तो आपल्या मनात साठवून ठेव आणि अत्यंत वेगाने म्हणजेच विलंब न लावता भगवंताच्या नामाचा जप करायला सुरुवात कर. हा मंत्र तुझ्या जीवनाचा उद्धार करेल, यात शंका नाही. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत मुक्ताबाईंनी या पहिल्या चरणात समाजातील विषमतेवर आणि मानवी अहंकारावर फार मोठा प्रहार केला आहे. त्या काळी समाजात अशी एक समजूत होती की ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठे कर्मकांड, अफाट ज्ञान किंवा विशिष्ट वर्गात जन्म घेण्याची गरज असते. यामुळे सामान्य जनता, गरीब आणि वंचित लोक स्वतःला देवापासून आणि सन्मानापासून लांब समजत होते. मुक्ताबाईंनी येथे नैतिक धडा दिला की ईश्वराच्या दरबारात कोणतीही VIP संस्कृती चालत नाही. नाम म्हणजेच तुमची प्रामाणिक कृती, तुमची निष्ठा. जेव्हा समाज कोणत्याही अटींशिवाय एकत्र येतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने समता प्रस्थापित होते. झडकरी म्हणजे त्वरित. याचा सामाजिक अर्थ असा की चांगल्या गोष्टींचा स्वीकार करण्यासाठी समाजाने वेळ गमावू नये. चुकीच्या रूढी परंपरा बाजूला सारून मानवी मूल्यांचा स्वीकार तातडीने करायला हवा. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात आपण याचे उदाहरण एका समाजसेवेच्या किंवा संकट काळातील मदतीच्या रूपात पाहू शकतो. समजा एखाद्या शहरात मोठा पूर आला आहे किंवा महामारीचे संकट आले आहे. अशा वेळी जेव्हा एखादी स्वयंसेवी संस्था किंवा सामान्य तरुण रस्त्यावर उतरून लोकांना मदत करतात, तेव्हा ते कोणाची जात, धर्म किंवा आर्थिक स्तर पाहत नाहीत. ते केवळ माणुसकी या एकाच नामाचा जप करत सेवा करतात. जेव्हा एखादा भुकेलेला माणूस समोर येतो आणि त्याला कोणीतरी अनोळखी व्यक्ती जेवण देते, तेव्हा त्या भुकेल्या माणसासाठी ती मदत करणारी व्यक्ती म्हणजेच देवासारखी धावून आलेली असते. कोणतीही मोठी पदवी न घेता फक्त सेवेच्या भावनेने तात्काळ धावून जाणे, हाच या चरणाचा जिवंत सामाजिक आविष्कार आहे. दुसरा चरण, सुदर्शन करी पावे लवकरी. पांडवां सहाकारी श्रीकृष्ण रया. भावार्थ विश्लेषण. या दुसऱ्या चरणात देवाने भक्तांसाठी घेतलेल्या धावेची साक्ष दिली आहे. संकटाच्या वेळी देव किती तत्परतेने येतो हे सांगताना येथे महाभारतातील उदाहरण दिले आहे.
आपल्या हातामध्ये सुदर्शन चक्र धारण करणारा तो भगवान श्रीकृष्ण नेहमीच आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सज्ज असतो. ज्याप्रमाणे महाभारत काळात पांडवांवर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा प्रत्येक कठीण प्रसंगात श्रीकृष्ण राजा स्वतः पांडवांचा कैवारी बनून उभा राहिला. पांडवांना मदत करण्यासाठी त्याने कधीही क्षणाचाही विलंब केला नाही. हाच तो श्रीकृष्ण आहे जो आजही आपल्या भक्ताची आर्त हाक ऐकली की हातात सुदर्शन चक्र घेऊन सर्व संकटांचा नाश करण्यासाठी अगदी वेगाने धावून येतो. ईश्वराचे आपल्या भक्तांवर असणारे हे अथांग प्रेम या चरणातून दिसून येते. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. येथे मुक्ताबाईंनी महाभारतातील श्रीकृष्ण आणि पांडवांचे उदाहरण दिले आहे. याचा सामाजिक संदेश अत्यंत सखोल आहे. पांडव हे सत्याच्या बाजूने लढत होते, पण ते संख्येने कमी होते आणि त्यांच्याकडे कौरवांसारखी अफाट सत्ता नव्हती. श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र हाती धरून त्यांना मदत केली. याचा अर्थ असा की जेव्हा समाजात एखादा दुर्बल घटक सत्यासाठी आणि न्यायासाठी उभा राहतो तेव्हा संपूर्ण समाजाने आणि शक्तीने त्याच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. संतांना त्या काळी समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की अन्याय होत असताना शांत बसणे हे पाप आहे. जर समाजात कोणावर अन्याय होत असेल तर आपण आपले सुदर्शन म्हणजे आपली शक्ती, आपले ज्ञान किंवा आपला आवाज हा त्या अन्यायाविरुद्ध आणि पीडितांच्या बाजूने तात्काळ वापरला पाहिजे. निष्क्रियता हा समाजाचा सर्वात मोठा शत्रू आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे आधुनिक काळातील कायदेशीर आणि सामाजिक लढे. समजा एखाद्या गावात किंवा भागात हुंडाबळी किंवा स्त्री भ्रूण हत्येसारखी सामाजिक विकृती सुरू आहे. तिथे एखादी सामान्य मुलगी किंवा एखादा तरुण या अन्यायाविरुद्ध एकटाच आवाज उठवतो. सुरुवातीला तो पांडवांसारखा एकटा आणि हतबल असतो, पण जेव्हा प्रसार माध्यमे, कायदेतज्ञ आणि समाजातील सुजाण नागरिक त्याच्या पाठीशी उभे राहतात आणि त्या कुप्रथेला मोडून काढतात तेव्हा तो एकत्र आलेला पाठिंबा म्हणजे श्रीकृष्णाचे सुदर्शन चक्र ठरतो. समाजाने संघटित होऊन अन्यायाचे निर्दालन करणे हेच या चरणातून स्पष्ट होते. तिसरा चरण. निजानंद दावी उघडे पै वैकुंठ. नामेंची प्रगट आम्हान लागीन. भावार्थ विश्लेषण. श्रोते हो, या तिसऱ्या चरणाचा अर्थ तर खूपच अलौकिक आणि सखोल आहे. सामान्यतः लोकांना असे वाटते की वैकुंठ प्राप्तीसाठी किंवा परम आनंदासाठी मृत्यूची वाट पाहावी लागते किंवा खूप कठीण तपश्चर्या करावी लागते. परंतु येथे संतांनी एक मोठा गोड रहस्य उघड केले आहे. ते म्हणतात की हरीच्या केवळ नामस्मरणानेच आम्हाला या भूतलावर याच जन्मात वैकुंठाचा अनुभव येतो. भगवंताचे नाव घेताच मनातील सर्व विकार गळून पडतात आणि जो आनंद मिळतो त्याला निजानंद म्हणतात, म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा मूळ आनंद. हे नाम आमच्यासाठी इतके शक्तिशाली ठरले आहे की त्या नामाच्या प्रभावाने साक्षात परब्रह्म आमच्यासाठी उघडपणे प्रकट झाले आहे. आम्हा भक्तांना वैकुंठात जाण्याची गरज उरलेली नाही, कारण नामाच्या बळावर वैकुंठच आमच्या हृदयात अवतरले आहे. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या चरणात मुक्ताबाईंनी वैकुंठ ही संकल्पना जमिनीवर आणली आहे. त्या काळी लोकांना असे सांगितले जायचे की मेल्यानंतर स्वर्गात किंवा वैकुंठात सुख मिळते. मुक्ताबाईंनी हा गैरसमज दूर करत समाजाला सांगितले की वैकुंठ किंवा आनंद हा मृत्यूनंतर मिळणारा नसून तो याच जगात याच समाजात जिवंतपणी अनुभवायचा असतो. याचा सामाजिक संदेश असा आहे की जेव्हा माणसाच्या मनातील स्वार्थ, द्वेष आणि मत्सर नष्ट होतो तेव्हा त्याला निजानंद म्हणजे शाश्वत सुख मिळते. संतांना समाजाला हा नैतिक धडा द्यायचा होता की भौतिक सुखाच्या मागे आंधळे होऊन पळण्यापेक्षा एकमेकांबद्दल आदर बाळगून समाजात सलोखा निर्माण करा. जर तुमच्या आजूबाजूला शांतता, प्रेम आणि आनंद असेल तर तुम्ही जिथे राहत आहात तीच जागा वैकुंठ बनते. सुख हे पैशात नसून मानवी नात्यांच्या विणकरण्यात आहे, हा तो धडा आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या युगात याचे खूप सुंदर उदाहरण पाहायला मिळते. एखादा मोठा उद्योगपती अब्जावधी रुपये कमवूनही मानसिक शांततेसाठी व्याकुळ असतो. दुसरीकडे काही लोक एकत्र येऊन आपल्या पगारातील छोटासा भाग बाजूला काढतात आणि अनाथाश्रम किंवा वृद्धाश्रमातील लोकांसाठी आनंदाचा विरंगुळा तयार करतात. जेव्हा हे लोक त्या वृद्धांसोबत वेळ घालवतात, त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणतात, तेव्हा मिळणारा जो निखळ आनंद असतो तो कोणत्याही पैशाने विकत घेता येत नाही. तो आनंद म्हणजेच उघडे वैकुंठ आहे. समाजाने एकमेकांना आनंद देणे हेच मानवी जीवनाचे खरे ध्येय आहे. चौथा चरण. मुक्ताई जीवनमुक्त हा संसार. हरी पारावार केला आम्ही. भावार्थ विश्लेषण. या शेवटच्या चरणात भक्तीचा अंतिम टप्पा आणि त्याचा परिणाम सांगितला आहे. येथे संतांनी जाहीर केले आहे की भगवंताच्या या नामस्मरणामुळे आमचा हा संपूर्ण संसारच जीवनमुक्त झाला आहे. संसारातील सुखदुःखे, चिंता, माया, ममता या सर्वांतून आमचे मन मुक्त झाले आहे. आम्ही जिवंतपणीच मुक्तीचा आनंद उपभोगत आहोत. या संसाराचा जो अथांग सागर आहे, ज्याला आदी आणि अंत नाही, तो भवसागर आम्ही हरीच्या नावाच्या नौकेत बसून सहज पार केला आहे. हरीच्या भक्तीने आम्हाला या अथांग संसाराच्या पलीकडे असणाऱ्या परमतत्वाची प्राप्ती करून दिली आहे. आता आमच्या जीवनात कोणतीही भीती किंवा बंधन उरलेले नाही, कारण आम्ही सर्व बाजूंनी केवळ आणि केवळ हरिमय झालो आहोत. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. या शेवटच्या चरणात संत मुक्ताबाई स्वतःच्या नावासह संपूर्ण समाजाला एक अंतिम सत्य सांगत आहेत. जीवनमुक्त हा संसार म्हणजे संसारातून पळून जाण्याची गरज नाही,
त्या काळी समाजात असा एक प्रवाह होता की परमार्थ करायचा असेल किंवा मोठे काम करायचे असेल तर घरदार सोडून जंगलात जावे लागते. मुक्ताबाईंनी हा विचार पूर्णपणे नाकारला. त्यांनी समाजाला हा नैतिक धडा दिला की कुटुंब सांभाळून समाजाच्या जबाबदाऱ्या पार पाडूनही माणूस बंधनातून मुक्त होऊ शकतो. हरिपारावार केला म्हणजे आम्ही या संसारातील सुखदुःखाच्या मोहाच्या मर्यादा ओलांडून पलीकडे गेलो आहोत. याचा सामाजिक संदेश असा आहे की समाजात राहताना जबाबदाऱ्यांपासून पळ काढू नका. कष्टाने जगा, प्रामाणिकपणे काम करा, पण त्यात इतके गुंतू नका की तुम्ही इतरांना विसरून जाल. अनासक्त वृत्तीने समाजाची सेवा करणे म्हणजेच जीवनमुक्त होणे होय. वास्तविक जीवनातील उदाहरण आपण भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे उदाहरण यात पाहू शकतो. त्यांनी कधीही संसाराचा त्याग करून हिमालयात मुक्काम केला नाही. ते याच समाजात राहिले. त्यांनी देशासाठी विज्ञानाच्या क्षेत्रात अहोरात्र कष्ट केले, सर्वोच्च पद भूषवले. पण या सगळ्या वैभवात राहूनही ते पूर्णपणे अनासक्त होते. त्यांना संपत्तीचा, सत्तेचा किंवा मोहाचा कोणताही स्पर्श झाला नाही. ते नेहमी विद्यार्थ्यांमध्ये रमले आणि देशाच्या प्रगतीचा विचार करत राहिले. संसारात राहूनही समाजासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेणे आणि कोणत्याही मोहात न अडकणे हेच मुक्ताबाईंच्या जीवनमुक्त या शब्दाचे आधुनिक आणि जिवंत उदाहरण आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. मित्रांनो, नामस्मरण म्हणजे तुमच्या मनाचे अँटीव्हायरस आहे. जसे मोबाईल हँग झाला की आपण तो रिबूट करतो किंवा नको असलेला डेटा डिलीट करतो, तसेच नामस्मरण हे तुमच्या मेंदूला रिबूट करण्याचे काम करते. जेव्हा तुमचे मन विचारांच्या गर्दीने हँग होते तेव्हा नामाचा मंत्र मनाला शांत करतो. कृष्णाचे सुदर्शन चक्र तुमच्यासाठी एक GPS सिस्टीम आहे. जेव्हा तुम्हाला करिअरमध्ये किंवा आयुष्यात नक्की कोणत्या दिशेला जावे हे समजत नाही, तेव्हा देवावर श्रद्धा ठेवून केलेले काम तुम्हाला योग्य मार्ग दाखवते. वैकुंठ म्हणजे मालदीवला फिरायला जाणे किंवा महागड्या क्लबमध्ये पार्ट्या करणे नव्हे, तर तुमच्या आत असलेली जी मनाची शांतता आहे, जी कोणत्याही परिस्थितीत ढळत नाही, तेच वैकुंठ आहे. संसारातून मुक्त होणे म्हणजे घरदार सोडून हिमालयात जाणे नाही, तर जसे आपण पाण्यात बोट चालवतो, बोट पाण्यात असायला हवी, पण पाणी बोटीत शिरता कामा नये, कारण पाणी बोटीत शिरले तर बोट बुडेल. तसेच तुम्ही संसारात राहा, सोशल मीडियावर राहा, करिअर करा, एन्जॉय करा, पण ह्या जगातील ताणतणाव आणि स्पर्धा तुमच्या मनात शिरू देऊ नका. मनातून नेहमी फ्री राहा. हाच मुक्ताबाईंचा जीवनमुक्त होण्याचा मॉडर्न फॉर्म्युला आहे. मुक्ताबाईंचा हा विचार आजच्या पिढीला मानसिकदृष्ट्या सक्षम बनवणारा, प्रत्येक समस्येला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची ताकद देणारा आणि आपल्याला स्वतःशी जोडणारा एक अत्यंत आधुनिक विचार आहे. चला तर मग या विचाराचा अनुभव आपल्या रोजच्या जगण्यात घेऊया. तुमच्यासाठी आजची कृती या संपूर्ण अभंगाचा सारांश असा आहे की जीवन जगत असताना चिंता, भीती आणि संकटे येणारच, पण त्यावर मात करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे भगवंताचे नामस्मरण आहे. नाम हे केवळ देवाचे नाव घेणे नसून ते मनाला सकारात्मक ऊर्जेने भरण्याचे साधन आहे. आज आपण इथून जाताना एक छोटीशी पण महत्त्वाची कृती करणार आहोत. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी किमान 5 मिनिटे शांत बसा. सर्व चिंता बाजूला ठेवून अगदी मनापासून तुमच्या आवडत्या देवाचे नाव घ्या. या कृतीमुळे तुमच्या मनात जी शांतता निर्माण होईल तीच तुमच्या जीवनाला वैकुंठाचा आनंद देईल. चला तर मग आजपासूनच या नामाचा आधार घेऊया आणि आपले जीवन आनंदी बनवूया. धन्यवाद. श्रोते हो, संत मुक्ताबाईंचा हा अभंग केवळ देवाचे नाव घेण्यापुरता मर्यादित नसून तो आपल्याला माणसाने माणसाशी माणसासारखे वागण्याचा, अन्यायाविरुद्ध लढण्याचा, समाजात आनंद निर्माण करण्याचा आणि कर्तव्यापासून न पळता आदर्श जीवन जगण्याचा अत्यंत मोलाचा संदेश देतो. संतांचे हे विचार आजही आपल्या समाजाला दिशा दाखवण्यासाठी तितकेच जिवंत आणि मार्गदर्शक आहेत. संतांचे शब्द म्हणजे काळजाला पडलेली साद आहे. संसाराच्या दगदगीत मनाला शांती देणारे हे अभंग म्हणजे साक्षात पांडुरंगाचे रूपच. भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून या भक्तिरसाचा आस्वाद आपण एकत्र घेऊया. तुमचा प्रतिसाद हीच माझी ऊर्जा आहे. कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.